ताई इलेक्शन आलेले आहे 2026च्या. आपण 2017चे इलेक्शन जोरदार जिंकलेले आहात. काय वाटतंय 2026ला तुमचं भविष्य? 2026चा आता जो निवडणूक येणार आहे आणि ती आपण लढवणार पण आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. तुमचा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो साधारण महाविद्यालय जीवनापासून झाला. आपण पहिली निवडणूक 1997 साली लढला. सगळ्या लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की तो प्रवास तुमचा कसा सुरू झाला. त्या प्रवासाबद्दल सांगू इच्छिते. खूप आनंदमय आहे. आता पुन्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेला आहात. मी आश्वासनं देतच नाही, मी डायरेक्ट काम करते. भविष्याकडे बघता तुमच्या विभागातील मतदारांना आणि मुंबई महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय? मतदारांना मुंबईतल्या आणि विभागातलं सांगायचं आहे की जेव्हा 2014 पासून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यापासूनचा जो काळ आहे तो सुवर्ण काळ आहे. तर आता तुम्ही पण पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी. एक बार मेरे भाइयों बहनों, आप विकासवाद को वोट कीजिए, विकासवाद को. नमस्कार, युवा सत्ताच्या आजच्या भागामध्ये मी मयूर धुरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रतिभाताई शिंदे. नमस्कार. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा राजकीय प्रवास. ताई नमस्कार. नमस्कार. ताई इलेक्शन आलेले आहे 2026च्या. आपण 2017चे इलेक्शन जोरदार जिंकलेले आहात. काय वाटतंय 2026ला तुमचं भविष्य? 2026चा आता जो निवडणूक येणार आहे आणि ती आपण लढवणार पण आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत. वा. कारण 2017च्या नंतर जो कालावधी आपल्याला मिळालेला आहे, काम करण्याची संधी मिळाली आहे, तो जवळपास 8 ते 8.5 वर्षाचा आहे. बरोबर. आणि त्या कालावधीमध्ये आपण लोकोपयोगी खूप सारी कामं केलेली आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणात लोककल्याणाची कामं झालेली आहेत. पण ताई, आपण जसं तुम्ही आता सांगितलं हे पक्षाकडनं झालेले, पण 2022 नंतर साधारणतः 4 वर्ष, 3.5-4 वर्ष झाली. याच्यामध्ये तुम्ही नगरसेविका म्हणून प्रभागामध्ये काम करू शकत नव्हतं. म्हणजे एक उमेदवार म्हणून तुम्ही काम करत असाल, माजी नगरसेविका म्हणून काम करत असाल, पण हे सगळं करताना फंड लागतो लोकांची कामं पुरवत असताना. मग समस्या तर असतात, मग याचं समाधान तुम्ही कसं करता? 2022 नंतर प्रशासन चालवत होतं, परंतु प्रशासनाकडून आपण कामं कशी करून घ्यायची आणि त्याचा पाठपुरावा कसा करायचा आणि ती पूर्णत्वाला कशी न्यायची, बरोबर, यासाठी आपण खूप पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेकडून चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं. ताई, आपण थोडं मागे जाऊया. आता आपण 2026 बद्दल तुमच्याशी थोडी चर्चा केली, पुन्हा आपण या विषयाकडे येणार आहोत. परंतु आम्हाला असं समजलं की तुमचा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो साधारण महाविद्यालय जीवनापासून झाला. आपण पहिली निवडणूक 1997 साली लढला. तर आमच्या सगळ्या लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे की तो प्रवास तुमचा कसा सुरू झाला. त्या प्रवासाबद्दल सांगू इच्छिते. खूप आनंदमय आहे आणि म्हणजे कुणाला विश्वास बसणार नाहीये की मी 97 मध्ये निवडणूक लढवली. तेव्हा त्यावेळेस माझं कॉलेजचं जीवन होतं आणि माझे वडील शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्यामुळे आणि त्यांना राजकारणाची सुद्धा आवड होती. ह्या दोन्ही गोष्टी त्यांना जमत नव्हत्या. तर राजकारणाची आवड असल्यामुळे एका पक्षाद्वारे सांगितलं की आपल्याला ह्या विभागामध्ये आपल्याला लेडीज वोट झाल्यामुळे आपल्याला ही उमेदवारी घ्यायची आहे आणि ही निवडणूक लढायची आहे. तर ते विचार करत राहिले काय करायचं आपण या गोष्टीसाठी, दोघांचा समतोल कसा साधायचा. तर त्यांनी एक वेळ माझ्याशी बोलले की आपल्याला पक्षाने पण सांगितलेलं आहे आणि नोकरी पण जपायची आहे आणि लेडीज आहे. त्यावेळेस ग्रामीण भागात लेडीज पुढे येऊन काम करणं असं कोण नव्हतं. मग त्यांनी माझा विचार केला. त्यावेळेस त्यांनी ओळखले असेल माझ्यातले नेतृत्वाची गुण वगैरे त्यांनी जाणले असावेत, कारण मला त्या राजकारणाची आणि ह्याची एवढी माहिती सुद्धा नव्हती. पण मी लहानपणापासून त्यांचे जे चाललेलं काम असं ते बघायचे.
कारण गावामध्ये आमचं घर हे मुख्य होतं आणि आजोबा आमचे जे होते ते स्वातंत्र्य सैनिक होते वा. आणि माझे वडील शिक्षक होते. हा. ते गावात इतरांपेक्षा जरा आम्ही थोडेसे हा. म्हणजे बोलतात ना आपण सदन म्हणून. सदन लोकांमध्ये बऱ्यापैकी होतो आणि त्यामुळे लोक काही समस्या असतील तर आमच्याकडे घेऊन यायचे, म्हणजे आमच्या घरी घेऊन यायचे आणि नंतर मग ह्या समस्या ती लोक सोडवायची. म्हणजे एक सेवा म्हणूनच सेवा कार्य होतं आणि मी लहानपणापासून हे बघत आलेली. गावच्या ज्या बैठका होत असतात त्या आमच्या घरी असायच्या, म्हणजे जे सामाजिक कार्य असायचे, धार्मिक कार्य असायचे ते आमच्या घरातूनच व्हायचे. तर लहानपणापासून मी ते ऐकत आली, बघत आली आणि त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्यातले ते गुण बघितले असतील आणि म्हणाले नाही आपण तुझा फॉर्म भरूया, तू लढणार का? तर मी तयार झाली आणि त्यावेळेस ती पहिली निवडणूक लढवली आणि आम्ही जिंकलो सुद्धा. वा. ताई, खरं म्हटलं तर आजोबांपासून तुमच्या DNA मध्ये आपण तसं म्हणू शकतो समाजाचं आणि देशाबद्दलचं देशाभिमान आहे. मला असं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं, कारण तुमचा जो प्रवास होता सुरुवातीचा महाविद्यालयाचा, म्हणजे तुम्ही माणगाव महाडमधनं तुम्ही आलेला आणि साधारणतः 97च्या दशकामध्ये गावाच्या साईडला महिलांना साधारणतः 7च्या नंतर बाहेर पाठवत नसे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला इलेक्शनला उभं राहायला सांगितलं, ते पण तुम्ही महाविद्यालयामध्ये असताना आणि त्यात त्यांचा शिक्षकी पेशा. तर जसं म्हटलं जातं की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष उभा असतो, तर तुमच्या मागे तुमचे वडील खंबीरपणे उभे होते. तर हे जेव्हा तुम्हाला वडिलांनी पाठिंबा दिला की तू लढ, मी आहे, काय भावना होत्या त्यावेळेला तुमच्या? विश्वास, वडिलांचा विश्वास आणि नेतृत्व करण्याची आवड, ह्या गोष्टी माझ्या समोर होत्या आणि घरच्यांचा खूप पाठिंबा होता. आणि आई वडील बोलायचे कुठलंही काम करताना मागे वळून बघायचं नाही, ते करत राहायचं. यशाची अपेक्षा तर करायचीच असते, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा जोरदार करायचे. हे लहानपणापासून बिंबवलेलं होतं आणि चांगल्या संस्कारांमध्ये आणि चांगल्या शिकवणीत वाढलेली आहे. म्हणजे महिला सक्षमीकरण हे तुमच्या घरापासूनच धडे द्यायला तुम्हाला मिळाले. कारण आजोबांपासून चालूच होतं की आपण महिला आमच्या घरी यायच्या ना, त्या म्हणजे असे दुःखी होऊन यायचे ना, त्या आमच्याकडून हसत निघून जायच्या. अशा आजोबांच्या काही आठवणी आहेत स्वातंत्र्य काळातील, म्हणजे कोणत्या संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता? महाड तालुक्यामध्ये चौदार तळे आंदोलन झालं होतं, अनेक आंदोलन तिकडे झालं, अशी काही आठवणी आहेत तुमच्याकडे? नाही, त्यावेळेस खूप लहान होती ना, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं. ओके. म्हणजे म्हणजे मी ते कार्य बघितलेलं नव्हतं, फक्त थोडी मोठी झाल्याच्या आपण बाहेर जातो शेजाऱ्यांकडनं की यांची नाच चालली आहे, ते मला त्यांची ओळख म्हणजे तेच होते की आमचं एक खोत घराणं होतं गावामध्ये. त्या बाजूला खोत, एकदम खोताची वाडी आणि खोत असं एकदम. त्यामुळे ती लोक म्हणजे गावातली लोक आणि आजूबाजूच्या परिसरातली लोक ते त्यावेळेस बोलायची यांची दगडू खोतांची नात आहे, गुरुजींची मुलगी आहे. खूप छान, म्हणजे अजूनही ते क्षण आठवतात. अजूनही माहेरी गेल्यावरती म्हणजे त्याच नावाने ओळखतात लोक आणि अजूनही तेवढा मान सन्मान म्हणजे करतात. जेव्हा खोतांची मुलगी मुंबईमध्ये आली शिंद्यांकडे, काय फरक होता? थोडा मुंबई आणि गावामध्ये फरक असतोच. ऍडजस्ट करायला कसं झालं? लागलं, पण आता ज्या घरी आपण आलो तिथे ऍडजस्ट करावंच लागतं, तरच सगळ्या पुढील गोष्टी घडतात ना. जशा तुमच्या वडिलांनी तुम्हाला पाठिंबा दिला, नवऱ्याकडनं पण तसाच पाठिंबा आला आपल्याला? हो. म्हणजे हे घर सुद्धा राजकीय वातावरणाच होतं ना, त्याच्यामुळे मला चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळाला. आणि आमचे सासरे सुद्धा 87ला मला असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक लढले होते अपक्ष, आणि त्यांचा पण त्यावेळेस पराभव झालेला होता. आणि त्याच्यानंतर 2007ला माझे मिस्टर अपक्ष म्हणूनच लढवले होते, त्यावेळेस पण त्यांचा थोड्या मताने दोघांचाही असा पराभव झालेला होता. हे राजकीय वातावरण चालूच होतं, पण घरामध्ये एक होतं की आपण जिंकायचं. वा. म्हणजे काही परिस्थिती झाली तरी पॉझिटिव्ह राहणं जिंकायचं तुमच्या कुटुंबाचं पहिल्यापासूनचं धोरण आहे, म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण. ताई, साधारणतः आता तुम्ही विषय काढला निवडणुकीचा, तुम्ही माझ्या मते पहिली निवडणूक 97ला लढल्यानंतर दुसरी निवडणूक मुंबईमध्ये 2012च्या आजूबाजूला तुम्ही लढलात. काय काळ होता तो, कसं काय झालं ते सगळं? आता 2097 आणि 2012 बराच काळ मध्ये गेला, परंतु नंतर माझं 2097च्या नंतर माझं लग्न झालं. त्याच्यानंतर तो काळ आणि लग्न झाल्याच्या नंतर मिस्टर शाखा प्रमुख होते
आणि शाखा प्रमुख असल्यामुळे तो राजकीय वर्दळ आणि राजकीय वातावरण होतच. नंतर 2007 मध्ये मिस्टरांनी निवडणूक लढवायची ठरवलेली होती, पण त्यांना काही पक्षाकडून संधी मिळाली नाहीये. मग ते स्वतंत्र विचारांचे होते आणि आजही आहेत. तर त्यांनी विचार केला की आपण काय करावं म्हणून. तर म्हटलं तुमची इच्छा असेल तर आपण लढू शकतो, त्यात काय एवढं मोठं नाही. तर त्यांनी ठरवलेलं की आपल्यावर जर लोकांचा विश्वास आहे, बघूया प्रयत्न करून. आणि म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार, त्यावेळेस इतकं प्रचंड लोकांनी मदत केलं, सहकार्य केलं की आज पक्षाकडे लोक येणार नाही तेवढं अपक्षाकडे येऊन म्हणजे स्वतः सगळं करून म्हणजे तो मतांचा निवडलं होतं. हा, लोकांनी निवडलेलं नेतृत्व होतं आणि लोकांनीच त्यांच्यावर विश्वास दाखवून लोकांनीच त्या पातळीवर त्यांना, मला तरी वाटतं त्यावेळेचा विश्वास आणि नंतरची ही जी घडामोड घडत गेली त्याच्यानंतरच खऱ्या प्रकारे त्या वातावरणाला आणि राजकीय वर्णाला सुरुवात झाली. मग हा 2012चा जो काळ होता त्याच्यामध्ये मग तुम्हाला कशी काय संधी आली? 2012 मध्ये जो काळ आला तो बघा, प्रत्येक 5-10 वर्षांनी हे आपलं आरक्षण बदलत असतं आणि त्या प्रकारे आरक्षण झालं, महिला आरक्षण आलं आणि विभागाची पण प्रभागाची पण रचना बदलली. अर्धा वॉर्ड इकडे गेला, अर्धा दोन्ही बाजूला झालं आणि त्याच्यामुळे एका बाजूचा महिला आला, एका बाजूचा ओपन मध्ये जनरल आला. मग अशा वेळेस काय करायचं, तर त्यांनी ठरवलेलं की जो आपल्याला पॉझिटिव्ह वाटतोय त्या भागामध्ये आपण निवडणूक लढवायची. आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्यांना मिस्टरांना माहिती होतं ही करू शकते म्हणून, आणि मला लढायचं होतं कशासाठी, जी हार झालेली आहे ना त्याचं काढायचं, ते यश मिळवायचंच म्हणून असं ठरवलेलंच होतं 2012ला. पण 2012ला पण मला तेवढी संधी नाही मिळाली. लोकांनी विश्वास दाखवला, कारण मी मुळात नवीन चेहरा, मुंबई माझ्यासाठी नवीन, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी त्यावेळेच्या 2012 मध्ये जी लोकांसमोर जी गेली ती लोक माझी ओळख करून देत होती की ह्या हेमंत शिंदेच्या मिसेस आहेत. मिस्टरांचं नाव विभागात खूप चांगलं आहे, कामाची पद्धत त्यांची जरा वेगळ्या प्रकारची आहे, चांगल्या प्रकारची आहे, लोकांचा विश्वास आहे. आणि त्या नावावरती मी तरी पण 5,000-5,500 मतदान घेतलं असेल त्यावेळेस. हो, चांगली होती. आणि नंतर मग थोड्या मतांनी तेव्हा सुद्धा पराभव झाला. म्हणजे त्यावेळेस असं वाटलं होतं एक क्षण की आता राजकारण सोडून द्यायचं, आपण आपलं काहीतरी करायचं, उद्योगधंदा आणि राहायचं. पण नोकरी केली त्याच्या आता शाळेमध्ये थोडे दिवस. अच्छा, आपण पण शिक्षक आहात का? नाही. अच्छा. मग तिथे क्लेरिकलचं जॉब केलं. तिथे सुद्धा काय थोडं राजकारण काय अडवायला असेल किंवा माहिती नाही काय झालं, मग तीही नोकरी गेली. त्याच्यानंतर ठरवलं आता करायचं काय, आपल्याला सगळं घर ते चालवायचे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला म्हणायला, कुटुंब सांभाळायचं. हा, मग एक हॉबी म्हणून पूर्वी म्हणजे लग्नाच्या पूर्वी एक कोर्स केला होता ब्युटिशियनचा. घरी बसून करायचं काय, डोकं असं चालायचंच, म्हणजे माझं नेहमी चालायचं, काहीतरी केलं पाहिजे, बसून नाही राहायचं. हा, रिकामी नाही. वडील नेहमी बोलायचं रिकामं डोकं सैतानाचं घर, हे वाक्य डोक्यात एकदम फिट झालेलं होतं. म्हटलं हे काय बसून आपल्याला, आणि शक्य पण नव्हतं मला नुसतं असं बसणं. मी सांगितलं मी काहीतरी करते आणि हे करते, आणि केलं, जोमाने केलं, चांगलं यश आलं. आणि त्या यशानंतर पुन्हा जेव्हा बिझनेस चांगल्या प्रकारे व्हायला लागला आणि पुन्हा 2017ची संधी आली. 2017ला निवडणूक ज्यावेळेस लागली तेव्हा पुन्हा आपला प्रभाग हा महिलाच झाला. आता करायचं काय, तुमचा मुसद्दीपणा परत बाहेर आला. मी सांगितलं करायचं, लढायचं आता. 2017 माघार घ्यायची नाहीये, तुम्ही प्रयत्न करा, आपण बघू काय ते. आणि भाजपाकडून संधी मिळाली, खूप परिश्रम केला, खूप प्रमाणाच्या बाहेर, मागे वळून बघितलंच नाही प्रचाराला, मागे कोण आहे आणि कोण नाही, बस चलते रहो. 10 ते 1, 4 ते रात्री 10. खूप खूप मेहनत, म्हणजे एवढं केलं म्हणजे विश्वासच बसला, म्हणजे रंगच बदली होऊन गेला माझा. पण तो रंग बदलला तर ती तुमची मेहनत पण आली ना. हा, किती मताधिक्याने तुम्ही निवडून आला? मी भागामध्ये माझा 1,500चं लीड होता. आणि त्या प्रभागामध्ये तुमच्या पक्षाचं किती स्थान होतं? पक्षाचं स्थान असल्याशिवाय पण झालं नाही ना. पक्ष
बरोबर. पक्षांनी संधी दिली आपल्याला, आपण मेहनत केली, त्याच्यामुळे सगळं कशी यश काय तुम्हाला शक्य झालं. भाजपची तिकीट मिळाली? म्हणजे तुमचं असं काय काम पाहिलं आणि तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात भाजपाने संधी दिली? बघा 2012ची जेव्हा निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर मग असं झालं की मी थोडीशी कार्यरत नव्हती. म्हणजे मिश्र सगळे कामकाज बघायचे, कार्यक्रमांना जायचे, महिलांच्या काय समस्या असतील ते बघायचे. छोटे मोठे कोर्स असतात बघा, ज्वेलरी मेकिंग, बरोबर. ब्युटिशियनचे, महिलांचे जे असतात, परफ्युमचं, पुन्हा टेडीवेअरचं, बॅग मेकिंगचे, असे जे कोर्स आहेत ना, चॉकलेट्स वगैरे सगळे हा, बनवणं, हा. ते फ्री मध्ये महिलांना करायचं ठरवलेलं मी. तुम्ही ठरवलं? हा, मी ठरवलेलं की जेवढी 10 महिला जरी आल्या ना तरी त्यांना ते शिकवायचं. वा. मग त्याच्यासाठी कुठून तरी सोशल वर्क मधून ते आणायचे आणि मग तसे 1-2 असे कोर्स केले तर लोकच मग माझ्याकडे यायला लागली. जे कोर्स चालवायचे ना, हा. की मॅडम तुम्ही आमचा कोर्स ठेवणार का, हा. आम्हाला 30 महिला देणार का? हा. म्हटलं हा देणार. मी प्रत्येक गोष्ट त्यांची स्वीकारली. 30 कोणाला 30 पाहिजे 30, हा तुमच्या 30 महिला होतील, पण माझ्या महिलांना पूर्ण शिकवायचं. पण ते पण कसं एकदम फ्री मध्ये. जर असेल त्यांनीच माझ्याकडे यायचं. नंतर हो म्हणाल आणि मग नंतर सांगणार की आता एवढे त्या महिलांना द्यावे लागतील की काय, हे काय चालणार नाहीये. जे असेल तर तुम्ही या माझ्याकडे. मग अशी लोक यायला लागली आणि मग आपलं त्या माध्यमातून म्हणजे खूप महिला पण जोडल्या गेल्या अशा. बरोबर. आणि मिस्टरांचं पण काम खूप छान आहे, म्हणजे अजूनही करतात ते. त्याच्यामुळे हे सगळं घडून आलं. मग तुमचं तिकिटाचं जे बोलणं झालं ते कोणाशी झालं पहिलं? ते काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. कोणाशी म्हणजे भाजपचे जे त्यावेळेचे पदाधिकारी असतील, कोणीतरी तुमच्याशी संपर्क साधला असेल की तुमचं काम आहे पक्षात? नाही, त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष असतील? नाही, त्याबद्दल माझ्याशी तरी म्हणजे हे नव्हतं झालेलं. हे सगळं माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे. हे श्रेय जे आहे, मी आज जे आहे ते त्यांचंच आहे. मी कार्यरत आता आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे मी काम करते. अच्छा, 2017 नंतर आपण निवडणुकीत जिंकल्यानंतर आपली विजयी मिरवणूक झाली असणार. विजयी मिरवणुकीनंतर तुम्ही कामाला लागले. तर आपण साधारणतः 5 वर्षाचा कालावधी हा नगरसेवकाचा असतो. तर आपण साधारणतः वर्षभरात ही कामं करायची, पुढल्या वर्षी ही कामं करायची, असं आपला जो कामाची पद्धत होती ती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण प्रामुख्य कोणत्या कामाला दिलं, आपल्या प्रभागानुसार, आपल्या विभागानुसार कसं कामं केलं आपण? बघा, आपण जे ठरवतो आणि समस्या एवढ्यामध्ये ती तफावत असते. ठरवणं म्हणजे आपल्या पद्धतीने काम करणं आणि समस्या सोडवणं म्हणजे लोकांच्या गरजा ज्या काय आहेत त्याच्याप्रमाणे काम करत आले. मी ठरवलेल्या गोष्टी सुद्धा केल्या आणि जास्त प्राधान्य म्हणजे लोकांच्या समस्या, ती कोणतीही समस्या असू दे पण त्याचं योग्य ते काम असेल ते मी करून देणार. आता तुमचा जो प्रभाग आहे त्याच्या 5 जर आपण समस्या मांडल्या की म्हणलं 2017च्या आधीपर्यंत ज्या 5 महत्वाच्या समस्या होत्या त्याचं निराकरण झालं का आणि त्या कोणत्या होत्या समस्या? आता बघा, नागरिक मूलभूत गरजा असतो, आपला स्लम विभाग आहे. बरोबर. लोकांचं लादीकरण, गटर, हे जे पर्जन्य जलवाहिन्या, हे जे काय रोजच्या म्हणजे पाणी, शौचालय, ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपण पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि मी म्हणजे कुठली समस्या असेल तर जागेपर्यंत पोहोचलेली आहे, जाणून घेतलेले आहेत, जाणून घेऊन. कारण का तुमचा जो विभाग आहे तो स्लम भाग आहे. या स्लम भागामध्ये काम करताना अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारची तिकडे लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असतात. तर प्रचाराच्या नंतर, निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकांशी बोलत होता तेव्हा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद काय होता? लोकांचा आज पण चांगला प्रतिसाद आहे आणि त्यावेळेस सुद्धा होता. म्हणजे लोकांचं सहकार्य आहे. अच्छा. हा, मला पुढे नेण्याचं किंवा माझा जो कार्यभाग आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात करून घेण्याचा मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आहे. मला असा वाईट अनुभव कधीच आलेला नाही की लोक मला काहीतरी बोललेत किंवा कधी कधी असं होतं की नगरसेवक गेल्याच्या नंतर आरडाओरडा होतो, हे असा प्रकार माझ्या बाबतीत नाही झालेला. हा, लोकांचं मी गेली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कधीतरी असेल तर मी 2 शब्द कोणाचे ऐकले पण आहेत की जिथे माझं चुकलेलं आहे तर मला वाटतंय ना हे करणं गरजेचं होतं आणि ते झालं नव्हतं म्हणून कोणतरी आपल्याला हे केलंय. मग हे जे ऐकून घेतलं आणि करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे हा आरडाओरडा अजिबात झालेला नाही. आता जर आम्ही तुम्हाला विचारलं की ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही जी कामं केली त्याच्यामधलं तुम्हाला असं कोणतं काम अभिमानास्पद वाटतं की हे काम माझ्याकडनं झालं आणि माझ्या प्रभागातील लोकांना आनंद मिळाला असं मला अभिमान, असं कोणतं काम आपण केलं? माझं एक स्वप्न होतं की आपल्या विभागामध्ये एक दवाखाना झाला पाहिजे, हॉस्पिटल.
हॉस्पिटलचं करणं मोठ्या स्वरूपाचं तेवढं शक्य नाही झालं, बरोबर. पण योगायोगाने संधी आली हा. आणि आपला दवाखान्यासाठी आपल्याला संधी मिळाली. वा. आणि मग तो आपण आपला दवाखाना चालू केलेला आहे की जिथे आपण बघत होतो की लोकांना प्राथमिक उपचार करण्यासाठी पण इतक्या लांबवर जावं लागतंय, फेरफटका घ्यावं लागतंय, त्या प्राथमिक त्यांच्या गरजा त्या भागत आहेत तिथून. त्या सगळ्या तुमच्याकडनं तिथे म्हणजे त्या दवाखान्याच्या माध्यमातून हो, होत आहेत. होत. ताई, आम्हाला आता एक असा प्रश्न विचारायचा आहे की 2026च्या निवडणुका आल्या आणि ह्यामध्ये 2 ठाकरे हे एकत्र आले आणि मुंबईची निवडणूक आहे. मुंबईमध्ये ठाकरे नावाचा ब्रँड हा या आधी चाललेला आहे, आजही चालत असेल आणि भविष्यात काय असेल नांदीती असेल. पण ह्या ठाकरे ब्रँडचा तुमच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? आपल्या निवडणुकीवर काहीच परिणाम त्याचा होणार आहे. ते त्यांचं काम करणार, आपण आपलं काम करणार. त्यांचा जसा ब्रँड आहे तसा आपला पण ब्रँड आहे. कोणता? विश्वासाचा लोकांच्या. वा. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते बीजेपीचेच आहेत. फडणवीस साहेबांबरोबर आपली कधी भेट, कामानिमित्त काय काय अनुभव आहे? लोकांना ऐकायला आवडेल. तशी म्हणजे प्रत्यक्ष मी कामानिमित्त कुठे गेली नाही, पण हा. कार्यक्रमांद्वारे वगैरे अशी भेट आमची झालेली आहे. ओके ताई, पुढचा प्रश्न असा आहे की आता पुन्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहात, तर एक ध्येय धोरण घेऊन उमेदवार उभा राहतो. तर ह्या वेळची आपली ध्येय धोरण काय आहे? यावेळची निवडणूक जिंकायची आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. आणि पुढची जी स्वप्न आहेत जिंकून आल्याच्या नंतर. आता असं आपण जेव्हा नागरिकांकडे जातो की आम्ही तुमचे हे काम करू, आम्ही तुमचं ते काम करू, मी असं आश्वासनं कोणतंही- देतच नाही, मी डायरेक्ट काम करते. अच्छा, म्हणजे तुम्ही या, मी तुमच्या समस्येचं निवारण करीन, हा या एकाच गोष्टीवर तुम्ही निवडणूक लढणार. लोकांचा विश्वास आहे. ताई, मला असं विचारायचं तुम्हाला की जसं आपण सिंहावलोकन म्हणतो तसं राजकारणामध्ये आता मागे वळून बघताना तुम्हाला कोणता संघर्ष मोठा वाटतो तुम्हाला? मला मागे वळून बघताना 2007चा संघर्ष खूप मोठा वाटतो. 2007चा. भविष्याकडे बघता तुमच्या विभागातील मतदारांना आणि मुंबई महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? मतदारांना मुंबईतल्या आणि विभागातल्या सांगायचं आहे की आपल्याला जेव्हा 2014 पासून नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यापासूनचा जो काळ आहे हा. तो सुवर्ण काळ आहे. हा. तर आता तुम्ही पण पुन्हा एकदा भाजपाला संधी द्यावी. हा. आणि तरुण वर्ग तर भाजपाकडेच वळलेला आहे, त्याबद्दल काय नाही. महिला वर्ग तर पूर्ण भाजपाकडे आहे हा. आणि त्याच्यामुळे पुढची जी सत्ता आहे ती पुन्हा भाजपाकडे द्यावी. त्यामध्ये जो नंतर जो बदल होईल मुंबईचा हा. तो वाखाणण्याजोगा असेल. ताई, आता आपण रॅपिड फायर कडे वळणार आहोत. तर मला असं वाटतं रॅपिड फायरची उत्तरं पण तुम्ही त्याच एकदम धडाडीने द्या. वळूया आपण रॅपिड फायर कडे. हो, विचारा ना. राजकारण, आव्हान की संधी? संधी. पहिली निवडणूक विजय, आठवण की वळण? वळण. पराभव, धडा की दुःख? धडा. मुंबई स्वप्ननगरी की कर्मभूमी? कर्मभूमी. नगरसेविका म्हणून ओळख, काम की विश्वास? दोन्ही पण. अतिशय रॅपिडली आपण रॅपिड फायरची उत्तर दिलेली आहेत. धन्यवाद ताई, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आमच्यावर गप्पा मारून विभागातील नागरिकांना आणि आमच्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल माहिती दिली. आपल्या पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.